नमस्कार मुलींनो, आज आपण वैचारिक विभागामधील तिसरा पाठ भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय हा पाठ आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. पाठाचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा थोडक्यात परिचय असा. यांचं पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. यांचा कार्यकाळ 1891 ते 1956पर्यंतचा. यांचे मूळ आडनाव सकपाळ. नंतर आंबावडेकर हे आडनाव रूढ. श्री कृष्णाजी केशव आंबेडकर गुरुजींनी आंबावडेकर हे आडनाव बदलून त्यांचे स्वतःचे आंबेडकर हे नाव त्यांना दिले आणि तशी नोंदणी रजिस्टर बुकात तशी नोंद करून घेतली. आंबेडकर हे आधुनिक भारताचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, एकात्म राष्ट्र निर्मितीचे उद्गाते, स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री, अस्पृश्य वर्गात सत्वाची जाणीव निर्माण करणारे क्रांतिकारक महापुरुष, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, राजनीतितज्ञ, लेखक, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, मानवी हक्काचे कैवारी. मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच व फारसी अशा अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. ज्ञानक्षेत्रातील 64 विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, प्रबुद्ध भारत इत्यादी नियतकालिकांचे ते संस्थापक व संपादक होते. कास्ट इन इंडिया, इनहिलेशन ऑफ कास्ट्स, स्मॉल होल्डिंग इन इंडिया, हू वेअर द शूद्राज, थॉट्स ऑन पाकिस्तान, बुद्ध अँड हिज धम्म हे त्यांचे जगप्रसिद्ध ग्रंथ. आंबेडकराला महाराष्ट्र राज्य सरकारने आतापर्यंत त्यांच्या भाषण व लेखनाचे 21 खंड प्रसिद्ध केलेले आहेत. भारतरत्न या सर्वश्रेष्ठ पुरस्काराने सन्मानित त्यांना केले गेले आहे. विचारांची स्पष्टता, सुसंगतता, विद्वता, सडेतोडपणा व निर्भयता ही त्यांच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रस्तुत पाठ डॉक्टर आंबेडकरांनी 20 मे 1956 रोजी व्हॉइस ऑफ अमेरिका या नभोवाणी केंद्रावरून केलेल्या इंग्रजी भाषणाचा हा अनुवाद आहे. भारतीय लोकशाही आणि जाती व्यवस्थेसंबंधीचे त्यांचे चिंतन त्यातून व्यक्त झालेले आहे. चला तर समजून घेऊया मग भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय हा पाठ. भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय. आंबेडकर म्हणतात की हा विषय मला देण्यात आलेला आहे. भारतात जणू काही पूर्वीपासूनच लोकशाही नांदते आहे अशा थाटात अनेक लोक या विषयांवर मोठमोठ्या गर्वाने बोलतात. विदेशी लोकसुद्धा राजनैतिक मानसन्मानाचा एक भाग म्हणून भारताची महान लोकशाही व भारताचे महान प्रधानमंत्री अशा प्रकारचा उल्लेख करतात. आंबेडकर म्हणतात कोणत्याही चर्चेची प्रतीक्षा न करता असे गृहीत धरलं जातं की भारताची लोकशाही, भारत हे लोकशाही राष्ट्र आहे. आंबेडकर म्हणतात जेथे गणराज्य असते तेथे लोकशाही असलीच पाहिजे. प्रौढ मतदानाच्या तत्वानुसार जिथे संसदेचे गठन होऊन कायदे करण्याचे काम विशिष्ट कालावधीसाठी अनेक लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी करतात ते लोकशाही असणारच असे सर्वजण मानतात. दुसऱ्या शब्दात लोकशाही हे एक राजकीय साधन मानले जाते व जेथे हे राजकीय साधन अस्तित्वात असेल तेथे लोकशाहीसुद्धा आहे असे गृहीत धरलं जातं. पुढे आंबेडकर म्हणतात भारतात लोकशाही आहे की भारतात लोकशाही नाही यात सत्य काय. गणराज्य आणि लोकशाही तसेच लोकशाही आणि संसदीय शासन यांना समान मानल्याने जो गोंधळ होतो आहे तो गोंधळ दूर केल्याशिवाय भारतात लोकशाही आहे की भारतात लोकशाही नाही या प्रश्नाचं निश्चित उत्तर समोर येणार नाही. लोकशाही गणराज्यापेक्षा तसेच संसदीय शासनापेक्षा पूर्णतः भिन्न आहे. लोकशाहीची मुळे शासनाचा प्रकार संसदीय असो वा अन्य यात दिसून येत नाहीत.
लोकशाही सहजीवनाची एक पद्धत आहे, सहजीवन जगण्याची एक पद्धत आहे. लोकांनी निर्मिलेल्या समाजात सामाजिक संबंध तसेच लोकांच्या परस्परातील सहजीवनात लोकशाहींची ही मुळे शोधावी लागतात. समाज, समाज हा शब्द काय ध्वनित करतो? थोडक्यात जर सांगायचं झालं, जेव्हा आपण समाजाविषयी बोलतो तेव्हा त्याविषयी आपल्या मनात एकत्वाची धारणा असते. समाज म्हटल्यानंतर सगळ्यांचे उद्दिष्ट एक असते, ज्यामध्ये समान वागणुकीची एक पद्धत असते. सामुदायिक प्रेरणा व व्यापक कल्याणाची इच्छा, सार्वजनिक उद्दिष्टांबद्दल निष्ठा, परस्पर तळमळ आणि सहकार्य ही समाज या एककाची गुणवैशिष्ट्ये असतात. म्हणजे सगळ्यांचं उद्दिष्ट एक असते, सगळ्यांमध्ये परस्पर तळमळ सहकार्य हे गुण दिसून येतात. ही झाली समाजाची गुणवैशिष्ट्ये. भारतीय समाजात हे आदर्श आढळून येतात काय? या समाजात व्यक्तींना अस्तित्व नसून तो एक असंख्य जातीचा समूह आहे. परस्परांपासून विभक्त अशा या जाती समूहामध्ये समान अनुभूती नाही किंवा अनुकंपेचे बंधही नाहीत. अर्थात भारतीय समाजात उपरोक्त आदर्श आहेत काय, हा प्रश्न अप्रस्तुत ठरतो. जाती व्यवस्था अस्तित्वात असल्याने या आदर्शांना पर्यायाने लोकशाहीला या समाजातून कायमचे हद्दपार केले आहे. भारतीय समाज जाती व्यवस्थेच्या कर्दमात इतका रुतला आहे की येथे प्रत्येक गोष्ट जातीच्या आधारावरच केली जाते. भारतीय समाजात प्रवेश करता क्षणीच जाती व्यवस्थेचे उग्र रूप तुमच्या दृष्टी येऊ शकते. भारतीय माणूस दुसऱ्या कोणत्याही भारतीयासोबत अन्न ग्रहण करू शकत नाही किंवा विवाह करू शकत नाही. लक्षात घ्या, भारतीय समाजात किंवा भारतीय माणूस हा दुसऱ्या कोणत्याही भारतीयासोबत अन्न ग्रहण करू शकत नाही किंवा विवाह करू शकत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे तो किंवा ती त्यांच्या किंवा तिच्या जातीशी संबंधित नाही म्हणून. एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला स्पर्शसुद्धा करू शकत नाही, याचे कारण तो किंवा ती त्यांच्या किंवा तिच्या जातीचा नाही म्हणून अशा प्रकारचा हा गोंधळ होतो. राजकारणात प्रवेश करा, जाती प्रथेचे प्रतिबिंब तेथेही पाहायला मिळते. भारतीय माणूस निवडणुकीत कसे मतदान करतो, तो इतरांना नव्हे तर स्वतःच्या जातीच्याच उमेदवाराला मतदान करतो. इतर राजकीय पक्षाप्रमाणेच काँग्रेस पक्षसुद्धा निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने जाती व्यवस्थेचा दुरुपयोग करतो. मतदारसंघाच्या सामाजिक रचनेच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराची यादी तपासून पहा आणि आपणास असे दिसून येईल की विशिष्ट मतदारसंघात बहुमतात असणाऱ्या जातीच्या व्यक्तीलाच उमेदवारी दिली जाते. म्हणजे एखाद्या मतदारसंघामध्ये जर पडताळून बघितला तर त्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त कोणत्या जातीची मतदार आहेत, लोक आहेत, यावरून त्या विशिष्ट जातीच्या व्यक्तीलाच उमेदवारी दिली जाते. कारण काय? कारण हेच की मतदार हा स्वतःच्या जातीच्याच उमेदवाराला मतदान करतो म्हणून. जाती प्रथेविरुद्ध उघडपणे भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आपल्या कृतीतून नेमका काय त्याच्या व्यवस्थेला खतपाणी घालतो आहे. औद्योगिक क्षेत्रात आपल्याला काय दिसून येते? उद्योगाची मालकी ज्या विशिष्ट उद्योगपतीची असते त्याच्या जातींच्या लोकांची सर्वाधिक वेतन असणाऱ्या उच्चपदी नियुक्ती केली जाते. म्हणजे ज्या जातीची ती कंपनी असेल, ते क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये त्याच जातीतील उच्च पदावर लोकांची नियुक्ती केली जाते. बाकीचे मात्र क्षुल्लक वेतनाच्या खालच्या पातळीवर आयुष्यभर राबतात. व्यापाराच्या क्षेत्रात सुद्धा हेच चित्र पाहायला मिळते. संपूर्ण व्यापारगृहावर एकाच जातीचा ताबा असून दारावर इतरांना प्रवेश नाही अशी पाटी लावण्यात आलेली आहे. हे प्रस्तुत जे वक्तव्य आहे आंबेडकरांचं, हे त्यांनी आपल्या भाषणातून हे सांगितलेलं आहे.
जाती समाजाबद्दल. दान धर्माच्या पलीकडे दान धर्माच्या क्षेत्रामध्येही बघितलं तर एखादा दुसरा अपवाद वगळता भारतात दान धर्मसुद्धा हा जातीच्याच आधारावर करण्यात येतो. एखादा पारशी आपल्या मृत्यूनंतर स्वतःची जी काही संपत्ती असेल ती फक्त आणि फक्त पारशी लोकांसाठी राखून ठेवतो. जैनांचा मृत्यू झाला तर त्याची संपत्ती तोही जैनांसाठी राखून ठेवतो. मृत्यूनंतर मारवाडीसुद्धा आपली संपत्ती मारवाडी समाजासाठीच ठेवतो. ब्राह्मणाचा मृत्यू झाल्यास तोही तसाच करतो. अशा प्रकारे राजकारण, उद्योग, वाणिज्य आणि शिक्षण कोणत्याही क्षेत्रात मागास वर्गाला स्थान नाही. जाती व्यवस्थेची आणखी काही खास वैशिष्ट्ये आहेत ज्याचे अनिष्ट परिणाम होतात आणि जे लोकशाहीला प्रतिकूल ठरतात. जाती व्यवस्थेचे असेच एक खास वैशिष्ट्य म्हणजे श्रेणीबद्ध विषमता. तिच्याशी जुळणे होय. जातीचा दर्जा समान नसतो. त्या एक दुसऱ्याच्या वर उभ्या असतात. त्या एक दुसऱ्यांचा द्वेष करतात. तिच्यात चढत्या क्रमाने द्वेष आणि उतरत्या क्रमाने तिरस्कार, तुच्छता असते. जाती व्यवस्थेच्या या विशेषाचा होणारा सर्वाधिक घातक परिणाम म्हणजे परस्पर सहकार्य करण्याच्या भावनेला आणि इच्छेला ती उद्ध्वस्त करते. वास्तव जात आणि वर्ग यामध्ये भिन्नता अशी की जाती व्यवस्थेत असल्याप्रमाणे वर्ग व्यवस्थेत संपूर्ण बहिष्कृतता नसते. विषमता हा जाती व्यवस्थेचा दुसरा दुष्ट परिणाम आहे. प्रत्यक्षात दोन जातीतील उत्तेजना आणि प्रतिसाद हे मुळातच एकांगी आहेत असे दर्शवते. उच्च जातींनी एका ठराविक पद्धतीने वागावं आणि खालच्या जातीने एका रूढ झालेल्या पद्धतीनेच प्रतिसाद द्यावा असा अर्थ होतो. विविध जातींना प्रोत्साहनाची आणि त्यानुसार प्रतिसाद देण्याची समान संधी उपलब्ध नसल्याने परिणामतः त्यामुळे काहींना मालक होण्याचे शिक्षण मिळते तर इतरांना गुलाम होण्याचे शिक्षण मिळते. जीवनातील या विविध अनुभवांच्या मुक्त आदानप्रदानाला प्रतिबंध केल्यामुळे प्रत्येक घटक त्याच्या नैसर्गिक अधिकाराला मुकतो आणि यामुळे विशेषाधिकार असणारे आणि नैसर्गिक अधिकार हिरावून घेतलेले असे दोन वर्ग समाजात निर्माण होतात. असे विभाजन सामाजिक अभिसरणाला प्रतिबंध करते. या पाठाचा पुढील उर्वरित भाग आपण पुढल्या तासिकेत पाहूया. धन्यवाद.